मागील 10 वर्षात शेतीमालाचे दर कुठलेही वाढलेले नसताना कृषी निविष्ठा मजुरी व्यवस्थापनाचा खर्च मात्र वाढणार आहे। आता प्रकल्पातून पाणी घेत सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना 20% पाणीपट्टी वाढीला सामोरे जावे लागणार आहे। सन 2024 ते 25 वर्षासाठी 20% दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झटका बसणार आहे। हे दर तातडीने कमी केले जावेत अशी मागणी पाणी वापर संस्था महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कडून शासनाकडे करण्यात आलेली असून त्यावर अद्याप कुठलाही दिलासा मिळालेला नाही। प्रकल्पामधून पाणी घेऊन सिंचन करणाऱ्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाला पाणीपट्टी द्यावी लागते। या दरात तब्बल 20% एवढी भरमसाठ वाढ करण्यात आली आहे। याबाबत पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघाने राज्याच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सचिवांना निवेदन देत ही दरवाढ मागे घेण्याची विनंती केली आहे। याआधी पाणीपट्टीचे दर वाढ्याबाबत विभागनिहाय बैठका घेत चर्चासत्र व्हायचे, त्यावर आलेल्या आक्षेपांची दखल घेऊन निर्णय व्हायचे। आता ही दरवाढ करताना कोणत्याही पाणी वापर संस्थांना विश्वासात न घेता परस्पर दरवाढ करण्यात आलेली आहे। गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणामुळे वाढलेले नाही। शेतीमालाचे भाव 10 वर्ष अगोदर जे होते ते आजही कायम आहेत। शेतकऱ्यांच्या मालाचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झालेले आहेत। शेती पिकांचे नुकसान होऊन तक्रारी केल्यानंतर सुद्धा 65,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे। पेनटाकळी प्रकल्पावर रब्बी हंगामात हरभरा, गहू हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो। या पिकावर शेतीचा खर्च सुद्धा निघत नाही। सन 2023 मध्ये 1200 रुपये असलेला दर 20% वाढविण्यात आला। त्यावर स्थानिक 20% सेस होता। त्यानंतर 2024 मध्ये या 10% वाढ केली होती। आता 2024 ते 25 मध्ये 1320 रुपये दर, त्यात 20% वाढ करून हा दर 1584 रुपये झाला होता। आता हा दर सुमारे 1900 रुपयांवर पोहोचला आहे। म्हणजे 3 वर्षात दरात सुमारे 700 रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे। अस्मानी संकटाने आधीच शेतकरी पिचला आहे, त्यात मनमानी पद्धतीने पाणीपट्टीचे वाढीव दर व 20% स्थानिक सेस असा दर शेतकऱ्यांना झेपावणार नाही। झालेल्या पाण्याचे दर वाढवणे, कमी करणे हे अधिकार मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांना दिले जावे अशी मागणी राजेंद्र गाडेकर यांनी केली आहे। 19/12/2024 ला आम्ही सचिव महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण नियमन प्राधिकरण यांना पत्राद्वारे कळवलेले आहे की जी सिंचनाची पाणीपट्टीमध्ये दरवाढ केलेली आहे। 2022-23 पासून या सिंचनाच्या पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्यात आली आहे। त्यावेळेस सुद्धा आम्ही 2 ते 3 पत्राद्वारे ही दरवाढ शेतकऱ्यासाठी अन्यायकारक आहे म्हणून ती दरवाढ मागे घेण्यात यावी अशा प्रकारचे पत्र या ठिकाणी दिले, परंतु त्याच्यात अद्यापपर्यंत कुठली कार्यवाही झाली नाही। आम्ही 19/12/2024 ला परत एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये या मागील वर्षी म्हणजे 22-23 ला 10%, 23-24 ला 10% आणि 24-25 या चालू वर्षाकरता 20% मध्ये सिंचनाच्या पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्यात आली आणि ही दरवाढ मागे घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। याचं कारण शेतकऱ्याचे उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणामुळे वाढलेले नाही। शेतकऱ्याचे मालाचे भाव 10 वर्षा अगोदर जे होते ते आजही आहेत। शेतकऱ्याचे माल हा उत्पादन खर्चापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला कमी भाव या ठिकाणी मिळत आहे। शेतकऱ्याचे अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, तक्रारी केल्या, तरीही बुलढाणा जिल्ह्यातील 65,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। शेतीमधील निविष्ठाचे दर, उदाहरणार्थ खत, औषधी हे तिप्पट वाढलेले आहेत। शेती काम करण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये पेरणी करण्याकरता, वखरण्याकरता जे डिझेल लागतं त्या डिझेलचे भाव वाढलेले आहेत।
शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. हे मराठवाडा आणि विदर्भाच्या हत्याच्या प्रमाणावरून या ठिकाणी स्पष्ट होते. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, भिन्न आहे. पीक पद्धती सुद्धा भिन्न आहे. आमच्या पेंडाकळी प्रकल्पावर पूर्वी ऊस घेत होते. ऊस शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस मोडून काढला. आता 70 ते 80% या प्रकल्पावर रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा पेरला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि गहू आणि हरभऱ्यावर शेतीचा उत्पादन खर्च सुद्धा या ठिकाणी निघत नाही. आणि म्हणून ही जी थकीत पाणीपट्टी वाढेल, शेतकरी भरू शकणार नाही. त्याचा परिणाम हा पाणी वापर संस्थेवर होणार आहे, महासंघावर होणार आहे. आणि परिणामी ह्या जर थकबाकी जर वाढत गेल्या आणि त्या वसूल झाल्या नाही तर ह्या पाणी वापर संस्था महासंघ बंद पडेल. आणि मग पुढे या सिंचनाचा जो बोजा आहे हा शासनाच करावा लागेल. आणि म्हणून ही जी दरवाढ झालेली आहे ती अगोदरच आसमानी संकटाने शेतकरी पिचलेला आहे. आणि ही दरवाढ फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून ही दरवाढ या ठिकाणी मागे घ्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी पत्राद्वारे संबंधित सर्व मुख्य अभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील, सचिव जलसंपत्ती प्राधिकरण यांना सर्व पत्राद्वारे या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि हे जे सिंचनाची दरवाढ असते जी केल्या गेली ती दरवाढ करत असताना विभागनीय बैठका घ्यायला पाहिजे होत्या, त्याच्यामध्ये चर्चासत्र घ्यायला पाहिजे होते. आणि त्यावर पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जे आक्षेप आहेत त्या आक्षेप घेतले त्या आक्षेपाची दखल घेऊन पुढे निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण तसे करण्यात आलेले नाही. हा मनमानी पद्धतीने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ही दरवाढ केलेली आहे. ह्या बैठका घेतल्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण तो घेतला नाही. म्हणून ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. मोहम्मद फारुख, विदर्भ न्यूज, खामगाव.